टंचाई निधीतून शेतकऱ्यांना पाणी तर अशा निष्क्रिय पालकमंत्र्यांचं करायचं काय? अरे अशा निष्क्रिय पालकमंत्र्यांचं करायचं काय? सांगली जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी वणवण करायला लावणाऱ्या निष्क्रिय पालकमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणावेळी केली आहे। टंचाई निधीतून शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळावं आणि पाणीपट्टीसह लाईट बिलही टंचाई निधीतून भरण्यात यावीत। त्याचबरोबर म्हैसाळ योजनेतून 6 वेळा ओव्हरफ्लो होण्यास कारणीभूत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या मेकॅनिकल विभागातील अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी आज राष्ट्रवादीचे युवक संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। दरम्यान कोट्यवधींचा विकास कामांचं श्रेय लाटणाऱ्या पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटून मागणी करण्यात येणार असल्याचे, त्याचबरोबर जिल्ह्याच्या गळ्यात पालकमंत्र्याच्या माध्यमातून धोंडा बांधल्याचा टोलाही विज्ञान माने यांनी यावेळी लगावला। यावेळी राष्ट्रवादीचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर, युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष विराज नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यासह अनेक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला। गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारे खात्यातल्या 2 जे अधिकारी आहेत, एक साळे आणि जाधव, या दोघांच्या विरोधात जे 6 महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये एक महिन्यानंतर 6 ओव्हरफ्लो झाले, म्हणजे करोडो लिटर पाणी जे आहे हे मात्र झालं आणि त्या ओव्हरफ्लोमध्ये खूप शेतकरी बाधित झाले, त्यांचं पिकाचं नुकसान झालं। अशा पद्धतीनं त्या 2 अधिकाऱ्यांमुळं 6 ओव्हरफ्लो झाले, म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर कुठंतरी 36 कोटी रुपये होतंय। तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही 10 दिवसापूर्वी हे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि पाटबंधारा खाते कोरे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं की त्वरित त्यांचे चार्ज सगळे काढून घ्या आणि साहेब त्यांना सस्पेंड करा। परंतु चार्ज काढून घेतले त्यांनी, मान्य आहे साहेब, परंतु एक अधिकारी असा आहे त्याचं थेट कनेक्शन जे आहे तो पालकमंत्र्यांचा पाहुणा आहे। एवढे सगळे पुरावे, म्हणजे कालवा मीटिंगमध्ये कालवासुद्धा झाला, विक्रमदादा सावंत आपले जतचे आमदार जे आहेत त्यांनी सुद्धा कालवा मीटिंगमध्ये कालवा केला होता आणि मिनिट्समध्ये ती गोष्ट आली होती। सगळे आमदार खासदार त्यावेळी होते, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक मनोज बाबा शिंदेंनी सुद्धा पत्र दिलं होतं की अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही त्वरित कारवाई करा। जयंत पाटील साहेबांनी सुद्धा दिलं होतं, राष्ट्रवादीचे विराजदादा नाईक यांनी सुद्धा दिलं होतं आणि सर्व पक्षांनी दिलं होतं, परंतु त्याच्यावरती पालकमंत्र्यांचे पाहुणे असल्यामुळं कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये लवकरात लवकर त्यांनी निर्णय दिलेला नाही आहे। त्यांचं सस्पेन्शन अजून पेंडिंग आहे। आम्ही कलेक्टर साहेबांना इशारा दिला होता मागील आठवड्यामध्ये की 1 आठवड्यामध्ये साहेब त्यांचं सस्पेन्शन जर तुम्ही दिलं नाही तर आम्ही उपोषणाला बसेन। आणि उपोषणाचं आमचं दुसरं स्वरूप एकच होतं की आज पूर्ण जिल्ह्याभरात शेतकरी कुठंतरी आज पिसत चाललेला आहे, दुष्काळाचं वातावरण आहे आणि मिरज पूर्व भागामध्ये सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे। तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, सर्व पक्ष असो, त्यावेळी टंचाई निधीतून कोणी पालकमंत्री असायचे, मंत्री असायचे, शेतकऱ्यांना कुठंतरी पाणीपट्टी न करता आज जे शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे पूर्ण जिल्ह्याभरात आपल्याला माहिती आहे, दुष्काळ जाहीर झालेला आहे, परंतु पाण्याचे पैसे घेऊन तुम्ही पाणी सोडताय साहेब। आज म्हैसाळ योजनेतलं पाणी कुठल्याही मिरज पूर्व भागात आलेलं नाही आहे, जतपर्यंत पोहोचतच नाही आहे। जतमध्ये सुद्धा आज 1 टँकर दररोज पिण्याच्या पाण्याचे 38 टँकर, जिथं 38 ते 40 हजार रुपये फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वाया चाललेत। अशा पद्धतीनं असताना आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं, परंतु तिथं पालकमंत्री कुठंतरी टंचाई निधीतून पैसे उपलब्ध नाहीत आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाहीत। आपल्याला ते गोष्ट नवीन नाही आहे, कारण की अंगणवाडी सेविका असू देत, जनरल मोटरचा विषय असू देत, एस टी महामंडळ असू देत, पालकमंत्री आज आपल्या जिल्ह्याचे आहेत। हे आपल्या जिल्ह्याचं मला वाटतंय महाराष्ट्रभर आपली एक दुर्भाग्य झाले की जिल्ह्याच्या कुठल्याही आपल्या नागरिकाला पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचा आहे म्हणून सांगायला सुद्धा लाज वाटते का? म्हणजे ते एक पालकमंत्री नसून ते कंपनी मंत्री आहेत। त्यांनी फक्त सत्तेत आलेत कशासाठी? त्यांचं जे साम्राज्य आहे ते स्थाबूत ठेवण्यासाठी। जनता मेली जगली त्यांना काही देणं घेणं नाही आहे। सत्तेचा माज कसा करावा, आपले बगल बच्चे आणि आपले जे पै पाहुणे आहेत त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे पालकमंत्री तत्पर आहेत। नुसते बोगस आश्वासनं, 59 कोटीचे रस्ते बांधले साहेब, 59 कोटीचे रस्ते जर मिरज पूर्व भागात झाले ते मिरजेत शांघाय झाला असता। त्यामुळे खोटे आश्वासनं आहेत। जो पालकमंत्र्याला साधी गोष्ट कळत नाही की पिण्याचं पाणी ते उपलब्ध करून देऊ शकत नाही जिल्ह्याला,
त्यांनी काय 68 कोटीचे रस्ते बांधणार आहेत, 59 कोटीचे, आणि काय विकास निधी करणार आहेत आपल्याला कळून आलेलं आहे. त्यामुळं असा अज्ञान पालकमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. आम्ही वरिष्ठ BJPचे जे उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा हे असतील त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा निष्क्रिय पालकमंत्री जो आम्हाला तुम्ही दिलेला आहे ह्याच्यापेक्षा तुमच्या पक्षात काहीतरी योग्य उमेदवार निवडून आलेले असतील तर त्यांना ते द्यावं. आणि असा जो दोंडा आमच्या गळ्यात तुम्ही मारलेला आहे सांगली जिल्ह्याच्या, हे आमचं दुर्भाग्य आहे. महाराष्ट्रभर छेचे तुतू व्हायला लागले. असा निष्क्रिय कामगार मंत्री आम्हाला मिळालेला आमच्या नशिबात पडलेला आहे. ह्याच्या आधी सुद्धा मंत्री खूप येऊन गेले, खूप चांगले होते, त्यांनी जनतेसाठी काम केलं. खरं या व्यक्तीला असं आहे बगल बच्चांनी कानात येऊन सांगितलं तरच हे काम करतात. बाकी ह्यांना पूर्णपणे अज्ञानी व्यक्तिमत्व आहे हे. त्यामुळे आपल्याला दिसून येते. एकच मागणी आहे आमची, एवढं तर साहेब तुमच्यापर्यंत जर आमची बाईट पोचत असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाणी पाजायचं काम तर तुम्ही शेतकऱ्यांना करा. बोगस आश्वासनं तर तुम्ही खूप दिली, परंतु टंचाई निधीतून पाणी तुमच्या अधिकारातच आहे. टंचाई निधीतून शेतकऱ्याचं कंबरड कुठंतरी दुष्काळामुळे मोडून गेलेलं आहे. तुम्ही त्वरित हा निर्णय घेऊन पाणी सोडायचं काम करा. कुठल्याही गावाला आता पाणी नाही आहे पिण्यासाठी. 12-13 गाव मिरज पूर्व भागातली पाण्यासाठी वंचित आहेत. तुमच्या इथं टाचा झिजवलेले आहेत काही कार्यकर्त्यांनी. त्या काही कार्यकर्त्यांना टाचा झिजवण्याचं काम केल्यामुळं त्यांच्यावर तुम्ही केसेस घालताय साहेब. म्हणजे जे न्याय मागतं तुमच्याकडं त्यांच्यावर तुम्ही उलट केसेस घालता. ही तुमची राक्षसी प्रतिमा झालेली आहे पूर्ण जिल्ह्याभरात नाही, महाराष्ट्रभर. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही खूप चांगलं आमचं सांगलीचं नाव तुम्ही केलेलं आहे साहेब. ह्याचे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पोचपावती दिली. त्यामुळं आम्ही तुम्हाला एक विनंती करतो की पाणी पाजायचं फक्त काम एवढं साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे शेवटची. कारण काहीच दिवस राहिलेत पुढच्या इलेक्शनला. तुमचं काय परिस्थिती होईल जनतेच्या मनामध्ये आहेच. आणि मला वाटतंय की कुठंतरी इलेक्शनच्या गोष्टी जे म्हणतात की उमेदवार जो आहे म्हणजे किती एखाद्याला कॉन्फिडन्स असेल बघा. जनतेची यांनी फसवणूकच करायचं ठरवलंय. आज हा उमेदवार करतात, उद्या तो करतात. मी सांगेल तो उमेदवार. म्हणजे जनतेच्या मनामध्ये जनतेच्या फिलिंग्स तुम्ही हर्ट करायचे. एक मराठा आरक्षणाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस वंटमुरे कॉर्नरला बाबा मराठा समाज आपल्या बांधवांनी त्यांना अडवलं होतं त्यावेळी त्यांनी म्हटले होते की मी आता LAQला आणि ह्याला नागपूर अधिवेशनला मराठा समाजाचा बांधवांचा मुद्दा मांडणार आहे मी. आणि त्याच्यावर तुम्हाला सकारात्मक भूमिका दिली. परंतु तुम्ही ते मराठा समाज बांधवांना सुद्धा म्हणजे मला वाटतं आज BJPचे सुद्धा जी मराठा बांधव आमचे असतील ती सुद्धा त्यांच्यावरती नाराज आहे. कोणतेही प्रश्न मराठा आरक्षण असू दे किंवा सर्वसामान्य जनतेच्या कामगारांच्या साधे प्रश्न असतील या अज्ञानी माणसाला कळत नाही आहे. त्यांना तेवढी आकलनशक्ती नसावी कदाचित. त्यामुळे प्रशासनाला भाजप प्रशासनाला आमची विनंती आहे योग्य एखादा उमेदवार देऊन त्यांना लवकरात लवकर एक चांगला पदावरती हुशार नेतृत्व बसावं म्हणजे सर्वसामान्य जनता जगेल तरी. आणि लवकरात लवकर साहेब आम्हाला टंचाई निधीतून तुम्ही पाणी उपलब्ध शेतकऱ्यांसाठी करून द्यावं ही तुम्हाला विनंती आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून पूर्ण राष्ट्रवादीचे आमचे पदाधिकारी इथं आज आमचे उपस्थित झालेले आहेत. मनोज बाबा शिंदे आहेत, विराजदादा नाईक आहेत, तसेच सर्व पक्षाचे आमचे पदाधिकारी आणि महाविकास आघाडीतले सर्व आमदार असतील सगळे आज येऊन इथे भेट देणार आहेत आम्हाला आणि आम्हाला पाठिंबा दर्शवणार आहेत. त्यामुळं टंचाई निधीतून पाणी हे हक्काचं आहे. आम्ही काही तुमच्याकडे भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय. त्यामुळे आम्हाला आणि आमच्या शेतकरी बांधवांना हक्क देऊन तुम्ही संतोष करावा ही तुम्हाला विनंती. थँक्यू.